डायघर घनकचरा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक, प्रकल्प रद्द करण्याची मागणी. ठाणे महानगरपालिकेनं डायघर भागात उभारलेल्या घनकचरा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ पुन्हा एकदा एकवटलेत. या ग्रामस्थांनी काल प्रकल्पस्थळी धरणं आंदोलन करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. ठाणे शहराबाहेरील म्हणजेच भंडारली कचरा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला. यानंतर तात्पुरत्या स्वरूपात उभारलेला हा प्रकल्प बंद करत पालिकेनं डायघर भागात घनकचरा प्रकल्प सुरू केलाय. या ठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला होता. दरम्यान ग्रामस्थांना प्रकल्पाचं प्रात्यक्षिक दाखवून प्रकल्पाचं काम सुरू केल्याचा दावा पालिकेनं केला होता. परंतु पालिकेकडून प्रात्यक्षिक दाखवण्यात आला नसल्याचा दावा करत ग्रामस्थांनी प्रकल्पास विरोध दर्शवलाय. हा घनकचरा प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी एक दिवसीय धरणं आंदोलन केलं. डायघर पंचक्रोशी संघर्ष समितीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आलं. यामध्ये माजी नगरसेवक हिरा पाटील, माजी नगरसेवक संतोष केणे, महेश पाटील, संतोष पाटील, रवी पाटील आणि योगेश पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. डायघर कचरा प्रकल्पामुळे नागरिकांना कशाप्रकारे दुर्गंधीला सामोरं जावं लागतं ही बाब माजी नगरसेवक हिरा पाटील यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. तसंच जनहित याचिका दाखल करण्यासाठी त्यांनी वकिलांना घेऊन या जागेची पाहणीही केली आहे. मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। बेकायदेशीररित्या रस्त्यांवर उभ्या असलेल्या 1122 वाहनांवर ठाणे वाहतूक शाखेकडून कारवाई. शहरातील सेवा रस्त्यांवर बेकायदा उभ्या असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 6 दिवसात विविध भागातील अशा प्रकारच्या 1122 वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांचा प्रवास हा सुरळीत आणि कोंडीमुक्त व्हावा यासाठी 9 डिसेंबरपासून ठाणे वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे शहरातील सेवा रस्त्यांचा मोकळा श्वास घेतला असल्याचं चित्र आहे. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात पार्किंगची समस्या आहे. पार्किंगसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध होत नाही. तसंच अनेक जण पार्किंगचं शुल्क भरावं लागू नये म्हणून सेवा रस्ता तसंच शहरातील अंतर्गत मार्गांवर बेकायदेशीररित्या वाहनं उभी करतात, असं चित्र दिसून येतं. या वाहनांमुळे वाहतुकीस तसंच पादचाऱ्यांनाही अडथळा निर्माण होतो. आधीच रस्ते अरुंद, त्यात वाहनांची पार्किंग यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत असते. सेवा रस्त्यावर होणारी ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. 9 डिसेंबरपासून या मोहिमेस सुरुवात झाली आहे. या मोहिमेमध्ये शहरातील विविध भागातील सेवा रस्त्यांवर बेकायदेशीररित्या उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. शहरातील कोपरी, नौपाडा, वागळे इस्टेट, कापूरबावडी, कासरवडोली आणि राबोडी या भागात 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत 1122 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक कारवाई कापूरबावडी भागात करण्यात आली आहे. कापूरबावडी भागात 380 वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आहे. ईव्हीएम विरोधात ओरड करणाऱ्यांना व्हीव्हीपॅटद्वारे चोपरा. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांना मतसुरक्षेचं प्रात्यक्षिक. आगामी निवडणुकांचे वेध लागल्यानं ठाणे जिल्हा निवडणूक विभागही सज्ज झालाय.
यासाठी मतदार राज्याचं अमूल्य मत त्रिस्तरीय सुरक्षा कवचामध्ये सुरक्षित असल्याचं प्रात्यक्षिक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखवण्यात येते। EVM मशीनमध्ये मत टाकल्यानंतर आपलं अमूल्य मत ज्या उमेदवाराला दिलं त्याची पोचपावती व्हीव्हीपॅट मशीनमधून येत असल्याचं प्रात्यक्षिक येथील कर्मचारी मतदारांना दाखवत आहेत। त्यामुळे EVM विरोधात ओरड करणाऱ्यांना व्हीव्हीपॅटद्वारे चपराक बसली आहे। प्रत्येक निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या EVM मशीनबाबत काही जणांकडून शंका व्यक्त करण्यात येत असतात। मध्यंतरी काही राजकीय पक्षांकडून EVM मशीनऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती। त्यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगानं याबाबत मतदारांमध्ये जागृती करण्याचं काम सुरू केले। त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात EVM आणि व्हीव्हीपॅट मशीनवर मतदानाचं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येत असून यात मतदारानं मतदान केल्यानंतर ते कुणाला दिलं हेही दिसून येतंय। व्हीव्हीपॅट मशीनमधून येणाऱ्या पोचपावतीमध्ये मतदारांना दिलेल्या मताचा पुरावाही पाहण्याची व्यवस्था करण्यात आल्यानं मतदान प्रक्रियेत पारदर्शकता पाहावयास मिळत आहे। वागळे इस्टेट, कोपरी, नौपाडा आणि उथळसक प्रभाग समिती सर्वाधिक मराठी पाट्या नसल्याचं ठाणे महानगरपालिकेचं सर्वेक्षण। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे शहरातील दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही याचं सर्वेक्षण महापालिका प्रशासनानं सुरू केले। गेल्या 6 दिवसात पालिकेच्या पथकाला 1247 दुकानांच्या पाट्या मराठी नसल्याचं आढळून आलं असून यामध्ये सर्वाधिक दुकानं वागळे इस्टेट, कोपरी, नौपाडा आणि उथळसक प्रभाग समिती क्षेत्रातील आहेत। या दुकानांना पालिकेनं नोटिसा बजावल्यात। ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचं दुकानांच्या संख्येत वाढ होणार असण्याची शक्यता आहे। दुकानं आणि विविध आस्थापनांचे नामफलक मराठीत ठळक अक्षरात लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। याबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार महापालिका, नगरपंचायत आणि नगर परिषदेला कारवाई अधिकार प्रदान करण्यात आले आहेत। त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मराठी पाट्या नसलेली दुकानं आणि विविध आस्थापनांना नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू केली आहे। या कारवाईसाठी त्यांनी शहरातील 9 प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित केली असून सहाय्यक आयुक्तांनी पथकं तयार करून शहरात दुकानांचं सर्वेक्षण सुरू केले। यामध्ये दुकानं आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही याची खातरजमा करण्यात येत आहे। प्रत्येक आस्थापनेच्या नामफलकावरील अक्षर मराठी भाषेत आहे का? मराठी भाषेतील अक्षरांचा टंक हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान आहे का? याची तपासणी पथकाकडून केली जाते। यामध्ये गेल्या 6 दिवसात पालिकेच्या पथकाला 1247 दुकानांच्या पाट्या मराठीत नसल्याचं आढळून आले असून या दुकानांना पालिकेनं नोटिसा बजावल्यात। या दुकानांना 30 डिसेंबरपर्यंत मराठी भाषेत पाट्या बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या मुदतीनंतरही पाट्या मराठीत झाल्यानंतर कामगार विभागाला तसा अहवाल पाठवण्यात येईल, कारण कारवाईचे अधिकार या विभागाला आहेत अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं आपलं नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय। या अनुषंगानं आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये पूर्णतः सूट देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे। जे करदाते 15 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 100% सवलत देण्यात येणार आहे। तसेच जे करदाते 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 25% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीवर 75% सवलत देण्यात येणार आहेत।
तसंच जे करदाते 16 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत थकीत मालमत्ता कर, चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 50% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 50% सवलत देण्यात येणार आहे. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल, अशा करदात्यांना ही योजना लागू असणार नाही. ठाणे महानगरपालिकेकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडते. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. थेट ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी त्यामुळे तुमच्याकडे उपलब्ध झाली आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्यानं शिक्षणाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आली आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालवता लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावं. ही मोठीच संधी असणार आहे. ठाणे महानगरपालिकेकडून नुकत्याच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीनं होणार आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 10 वैद्यकीय अधिकारी आणि अधिव्याख्याता पदाच्या एकूण 15 जागा भरल्या जाणार. अनेस्थेशिया, मेडिसिन, टीबी चेस्ट, पीडियाट्रिक, फार्माकोलॉजी, बायोकेमिस्ट्री, OBGY, सर्जरी, ऑर्थोपेडिक याप्रमाणे ही भरती पार पडणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा वगैरे देण्याचं टेन्शन नसणार आहे. थेट मुलाखतीसाठी उमेदवारांना उपस्थित राहावं लागणार आहे.